सो यामध्ये बघा प्रोसेस ऑफ क्वांटायझेशन दिलेलं आहे बघा. आताच आपण बघितलं की क्वांटायझेशन लेवल ही Q0 टू कितीपर्यंत आहे, Q7 पर्यंत. त्यालाच आपण घेतलं चेंज 0 टू चेंज 7 पर्यंत. ओके. आणि LHS ला बघा ही साईज दिलेली सॅम्पल साईज. ओके. आणि त्याचा हाफ जर घेतला तर ती येते S/2. दुसरं ह्या शेडेड जो रिजन दाखवतोय तर हा शेडेड रिजन म्हणजेच तुमचं क्वांटायझेशन एरर आहे. क्वांटायझेशन एरर म्हणजेच काय की आपला हा जो क्वांटाइज सिग्नल आहे XQ ऑफ टी आणि इनपुट सिग्नल X ऑफ टी यांचा डिफरन्स म्हणजेच काय क्वांटायझेशन एरर और क्वांटायझेशन नॉइज. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन XQ ऑफ टी अँड X ऑफ टी इज नथिंग बट अ क्वांटायझेशन एरर. मग आता प्रश्न येतो की हा क्वांटायझेशन एरर आपण मिनिमाइज कसा करायचा. तर हा जर आपल्याला मिनिमाइज करायचा असेल तर यामध्ये आपण आता एक इक्वेशन बघितलं बघा. हे सॅम्पल साइज इज इक्वल्स टू व्हॉट VH मायनस VL डिवायडेड बाय Q. तर यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार की सॅम्पल साइज जी आहे S याची व्हॅल्यू डिक्रीज करावी लागणार. ही जर डिक्रीज केली तर Q हा का होईल, इन्क्रीज होईल. का? कारण S आणि Q हे इनवर्स प्रपोर्शनल असल्यामुळं ज्यावेळेस सॅम्पल साइज ही तुमची किंवा स्टेप साइज म्हणू आपण त्याला, स्टेप साइज जर डिक्रीज झाली तर Q हा तुमचा काय होतो, इन्क्रीज ड्यू टू इनवर्स प्रपोर्शन. ओके. सो त्यामुळं यामध्ये आपण एरर हे काय करू शकतो, कमी करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट क्वांटायझेशन प्रोसेस. मग आता महत्वाचा प्रश्न येतो की क्वांटायझेशनची गरज आपल्याला का पडते. ठीक आहे. तर तो आपण बघूया आता. सो व्हाय वी नीड क्वांटायझेशन प्रोसेस. नीड ऑफ क्वांटायझेशन. बघा, जर इफ वी आर नॉट युजिंग क्वांटायझेशन, जर आपण क्वांटायझेशन ने वापरलं पहिले ते बघू मग काय प्रॉब्लेम होता. तर क्वांटायझर ब्लॉक आपण जर वापरला नाही PCM मध्ये, देन PCM ट्रान्समिटेड वी विल हॅव टू कन्वर्ट हे जे ट्रान्समिटेड सिग्नल आहे, राईट, आपण ट्रान्समिटेड सॅम्पल्ड सिग्नल आपण म्हणू शकतो. देन हे ट्रान्समिटेड सिग्नल आपल्याला कन्वर्ट करावं लागेल सॅम्पल्ड व्हॅल्यू मध्ये, कन्वर्टेड इनटू सॅम्पल्ड व्हॅल्यू इनटू अ युनिक डिजिटल वर्ड. आपल्याला पहिले याला युनिक डिजिटल वर्ड मध्ये कन्वर्ट करावं लागणार. बघा, क्वांटायझर वापरलं नाही तर सॅम्पल व्हॅल्यू कन्वर्ट इनटू द व्हॉट, युनिक डिजिटल वर्ड. देन हा झाला फर्स्ट याचा ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक असा, देन वी विल नीड दॅट इज अ लार्ज नंबर ऑफ बीट. वी नीड लार्ज नंबर ऑफ बीट फॉर अ पर वर्ड दॅट इज N. कॅपिटल N इज अ पर वर्ड साठी आपल्याला लार्ज नंबर ऑफ बीट लागणार. हा त्याचा दुसरा ड्रॉबॅक. जर लार्ज नंबर ऑफ बीट झाले म्हणजेच तुमचा बीट रेट हा काय होणार, वाढणार. बीट रेट वाढला म्हणजेच बँडविड्थ रिक्वायरमेंट काय होणार, वाढणार. रिक्वायरमेंट ऑल्सो इन्क्रीज. बघा, सॅम्पल्ड व्हॅल्यू युनिक डिजिटल वर्ड मध्ये पहिले कन्वर्ट करावं लागते, नंतर लार्ज नंबर ऑफ बीट आपल्याला लागणार म्हणजेच बीट रेट वाढणार आणि बँडविड्थ रिक्वायरमेंट वाढणार. ठीक आहे. देन आपल्याला जर हे प्रॉब्लेम्स आहे, हे प्रॉब्लेम आपल्याला जर अवॉइड करायचे असेल तर आपण काय केलं पाहिजे, क्वांटायझेशनचा ब्लॉक वापरला पाहिजे, राईट. जर आपण इथं जर आता क्वांटायझर जर वापरला असतं तर काय झालं असतं, इफ वी यूज द क्वांटायझर ओव्हर हियर वी यूज ओनली 256, दॅट इज अ क्वांटायझेशन लेवल. आपण किती क्वांटायझेशन लेवल वापरल्या असत्या, 256, ज्या की आपण Q0 पासून Q7 पर्यंत घेतल्या ना, तर त्या आपल्याला कितीपर्यंत करावं लागल्या असत्या, 256 पर्यंत, राईट. तर यामध्ये काय झालं असतं की 256 आपले हे काय झालं असतं, 256 आपलं डिस्ट्रिक्ट व्होल्टेज झालं असतं. कारण तेवढं लो लेवल म्हणजे तेवढंच व्होल्टेज लेवल झालं, बरोबर.
म्हणून वी नीड 8 बीट पर वर्ड. आपल्याला पर वर्ड साठी 8 बीट लागणार. सो त्यालाच आपण म्हणतो काय, सॅम्पल्ड व्हॅल्यू फॉर 8 बीट पर वर्ड. ठीक आहे. मग 8 बीट पर वर्ड आपली नंबर ऑफ बीट हे काय झाले, रिड्यूस झाले. नंबर ऑफ बीट रिड्यूस झाले. इथं बघा तुम्ही लार्ज नंबर ऑफ बीट वापरले होते. इथं आपण आता नंबर ऑफ बीट 8 बीट घेतोय पर वर्ड साठी. सो नंबर ऑफ बीट रिड्यूस झाली. ऑटोमॅटिकली तुमचा बीट रेट काय होणार, कमी होणार. बीट रेट कमी झाला म्हणजे बँडविड्थ सुद्धा काय होणार, कमी होणार. म्हणून आपण क्वांटायझर वापरलं पाहिजे. समजतंय का? तर हे याचे प्रॉब्लेम्स होते आणि हे त्याचं काय होतं, सोल्युशन. तर 256 क्वांटायझेशन लेवल घ्या, त्याचे डिस्टिंक्ट व्होल्टेज 256 येतील. 8 बीट पर वर्ड झालं म्हणजेच नंबर ऑफ बीट आणि बीट रेट आणि बँडविड्थ हे पण काय होईल, ऑटोमॅटिकली रिड्यूस होईल. ओके. मग यानंतर आता नेक्स्ट पॉइंट येतो क्वांटायझेशन एरर और क्वांटायझेशन नॉइज. ओके. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट, क्वांटायझेशन एरर और नॉइज. या क्वांटायझेशन एरर और नॉइज याला रिप्रेझेंट केलं जातं इप्सिलॉन. ओके. सो क्वांटायझेशन एरर आपण ऑलरेडी आत्ताच बघितलं. इट इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट कॉल्ड ॲज क्वांटाइज सिग्नल म्हणजे एक्स क्यू ऑफ टी मायनस एक्स ऑफ टी इज इक्वल टू क्वांटायझेशन एरर. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन सॅम्पल्ड सिग्नल मायनस इनपुट सिग्नल. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज क्वांटायझेशन एरर और क्वांटायझेशन नॉइज. ठीक आहे. सो आपण आत्ताच डायग्राम बघितली. ह्या डायग्राम मध्ये बघा ही वेव्हफॉर्म एक होती. यामध्ये जो शेडेड पोर्शन आपण बघितला होता. ओके. तर शेडेड पोर्शन आपल्याला सांगतो दॅट इज एरर और नॉइज. ओके. आफ्टर दॅट यामध्ये आपण एक साईज सुद्धा घेतली, स्टेप साईज. स्टेप साईज कितीने आपण रिप्रेझेंट केलेली बघा, दॅट इज अ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ क्वांटायझेशन एरर. आपण पहिले घेऊया. मॅक्सिमम साइज ऑफ क्वांटायझेशन एरर इज प्लस और मायनस s/2. ठीक आहे. सो इफ वी रिड्यूस सच एरर, आपल्याला जर हे एरर जर कमी करायचे तर आपण आत्ताच बघितलं की आपल्याला काय करायला लागणार, स्टेप साईज रिड्यूस करावं लागणार आणि क्वांटायझेशन लेवल काय करावं लागणार, इन्क्रीज करावं लागणार. हे आपण आता बघितलं ह्या इक्वेशन वरून VH मायनस VL डिवायडेड बाय क्यू वरून. बरोबर ना. एरर कमी करण्यासाठी हे वाढवलं तर क्यू आपल्याला कमी करावं लागतो, किंवा क्यू जर एस जर कमी केला तर क्यू हा आपला काय होणार, वाढणार. ओके. सो यावरून आपण असं सांगू शकतो की मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अ क्वांटायझेशन एरर इज s square divided by 12. मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ क्वांटायझेशन एरर म्हणजेच इप्सिलॉन, याची व्हॅल्यू किती येते, s स्क्वेअर डिवायडेड बाय 12. सो याच्यावरून आपण रिलेशन बनवू शकतो, रिलेशन बिटवीन क्वांटायझेशन level and n is the number of bit is number of quantization is equals to 2 times number of what, its bit, म्हणजे q is equals to 2n. but आता जर आपण कन्सिडर केलं, if qn व्हॅल्यू इज अ 4, सो 4 बीट पर वर्ड साठी आपण याला कसं रिप्रेझेंट करणार, the number of quantization level is written as 2 raised to 4 is nothing but a 16. so जर 4 बीट वापरताय तुम्ही n ला तर तो किती होणार, त्याचा रेस टू 4 म्हणजेच हा 16 होणार. ओके. सो दिस इज व्हॉट क्वांटायझेशन. सो नंबर ऑफ क्वांटायझेशन लेवल इज 16. दिस इज कॉल्ड एज क्वांटायझेशन एरर. आता क्वांटायझेशन एरर म्हणजे सर्व डिफरन्स घेतोय आपण, राईट. समवॉट थोडासा बघा, हे
आता जे क्वांटायझेशनचे पॉईंट आहे हे थोडे थेरॉटिकल आहे, राईट. तर याला ह्याच सिक्वेन्सने आपल्याला जावं लागतं, पण एकच डायग्राम आहे आणि त्या डायग्रामवर एवढे पॉईंट त्यांनी काय केलेले, क्रिएट केलेले. तर त्या प्रॉब्लेमला म्हणजे ते जे पॉईंट केलेले क्रिएट, तर त्याला आपल्याला डायग्रामशीच रिलेट करून त्याला प्रिपेअर करावं लागणार. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे called as signal to quantization noise ratio. Signal to quantization noise ratio. याला कसं लिहिणार बघा, SNRQ. ठीक आहे. सो सिग्नल टू नॉइजला आपण SNR पण म्हणतो, S/N पण म्हणतो. तर हा सिग्नल टू नॉइज क्वांटायझेशन रेशो, इट इज रिप्रेझेंटेड ॲज SI divided by NQ is equals to 1.8 plus 6 number of bit. It is in a dB. So which is shows the sinusoidal signal. हे जे इक्वेशन आहे सिग्नल टू नॉइज रेशोचं, हे सायनोसॉइडल सिग्नल आपल्याला रिप्रेझेंट करतं. आणि दुसरं महत्वाचं की हा जर रेशो हाय असेल किंवा हाय इट इज पॉसिबल, सो टू इन्क्रीज द व्हॉट अवर नंबर ऑफ बिट, एन सुद्धा काय होईल, वाढेल. सो S/N रेशो जर वाढला तर नंबर ऑफ बिट सुद्धा काय होईल, 100% वाढेल. आता बघा यानंतर एक मोठा पॉइंट आहे, त्याला आपण म्हणतो दॅट इज रोबस्ट क्वांटायझेशन. Robust quantization is non-uniform quantization. So how to explain this? Robust quantization यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट युनिफॉर्मची कुठली कंडिशन आहे ते आपण बघणार, आणि त्यानंतर ही सॅटिस्फाय जर करत असेल तर त्याला रोबस्ट क्वांटायझेशन असं म्हणणार. बघा ही नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन आपण नंतरला याला कंटिन्यू करणार आहोत, बट युनिफॉर्म बद्दल आपण पहिले बघूया. युनिफॉर्म क्वांटायझेशन. सो युनिफॉर्म क्वांटायझेशन जर व्हायचं असेल तर कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. सो इट स्टेप व्हॅल्यू किंवा स्टेप साइज इज व्हॅरीज ऑफ क्वांटायझेशन नॉइज. क्वांटायझेशन नॉइज सोबत ती काय झाली पाहिजे, व्हॅरी झाली पाहिजे. म्हणजेच NQ इज इक्वल्स टू क्वांटायझेशन एरर त्याचा स्क्वेअर, म्हणजेच NQ इज इक्वल्स टू S² डिवायडेड बाय 12. हा काय झाला तुमचा स्टेप साइज झाला आणि हा काय झाला एरर झाला. ठीक आहे. सो स्टेप साइज ही व्हॅल्यू व्हॅरी झाली पाहिजे कोणासोबत, क्वांटायझेशन एरर सोबत. तर त्याला आपण म्हणतो याला म्हणतो आपण युनिफॉर्म क्वांटायझेशन, बरोबर. दच यावरून आपण असं सांगू शकतो की क्वांटायझेशन नॉइज म्हणजेच क्वांटायझेशन नॉइज इज एप्सिलॉन इज इंडिपेंडेंट अपॉन that is input signal is x of t. याच्यावरून आपण ह्या कंडिशनवर आपण युनिफॉर्म क्वांटायझेशन आहे त्यावरून आपण असं सांगू शकतो की इप्सिलॉन हा इंडिपेंडंट आहे इनपुट सिग्नलवर, म्हणजे तुमच्या क्वांटायझेशन नॉइजची इनपुट सिग्नलशी काहीही घेणं देणं नाही. असं जर झालं तर काय होईल, सिग्नल टू नॉइज रेशो आपला जो आहे हा काय होईल, रिड्यूस होईल. आता हा जर रिड्यूस झाला सो इनपुट सिग्नल सुद्धा काय होईल, यामुळं हे रिड्यूस होईल. आणि हे काही पॉसिबल आहे का, नाही, राईट. इट इज व्हॉट अनएक्सपेक्टेबल ड्यू टू व्हॉट, तुमचं सिग्नल टू नॉइज रेशो कमी होतो एकदम आणि इनपुट सिग्नल पॉवर सुद्धा कमी होते. ही एकदम वाईट गोष्ट आहे, बरोबर. सो द PCM फॉर ट्रान्समिशन ऑफ स्पीच. मग जर आपण अशी जर गोष्ट झाली आणि देन आपण जर काही सिग्नल काय केले, ट्रान्समिट केले,
त्या ट्रान्समिट केलेल्या सिग्नल मध्ये आहे स्पीच सिग्नल, दुसरा आहे म्युझिक काही सिग्नल, राईट. सो इट क्रिएट्स अ सिरियस प्रॉब्लेम. याच्यामुळं काय होईल, ह्या सिग्नलला एक मोठा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतील. आणि हा प्रॉब्लेम झाला तर हा कशामुळे झाला, दॅट इज बिकॉज ऑफ रेंज ऑफ व्होल्टेज. ओके, सो रेंज ऑफ व्होल्टेज विच हॅज द मॅक्सिमम रेशो इज किती होणार तो 1000:1 आणि हा पोर्टेबल राहणार नाही. सो therefore weak signal have be a small value of signal to noise ratio. आता हेच आपले जर सिग्नल वीक झाली, राईट, तर सिग्नल टू नॉइज रेशो काय होणार, ऑटोमॅटिकली रिड्यूस होणार. म्हणजे ही फर्स्ट कंडिशन तिथं क्लिअर होते, बरोबर. आणि पीसीएम जे आपलं कोड मॉड्युलेशन सिग्नल आहे, हे ऑटोमॅटिक यांचा परफॉर्मन्स काय होईल, डिग्रेड होईल. ओके, सो दॅट द डिझायरेबल सिग्नल टू नॉइज रेशो शुड बी रिमेन्स इसेन्शियल. याच्यावरून आपण सांगू शकतो की आपल्याला जो सिग्नल टू नॉइज रेशो आहे हा काय पाहिजे, एक तर कॉन्स्टंट पाहिजे किंवा डिझायरेबल पाहिजे. ओके, आणि हे जो सॅटिस्फाय करेल इफ दिस कंडिशन satisfies the requirement of quantizer, so such a quantizer is called as robust quantizer. ठीक आहे, तर हे कोण सॅटिस्फाय करतं, तर रोबस्ट क्वांटायझर आहे. थोडं फिरून फिरून पॉईंट आलेले बघा. युनिफॉर्म क्वांटायझेशन मध्ये स्टेप वाईज व्हेरिएशन ऑफ क्वांटायझेशन ऑफ नॉईज घेतो आपण. त्याला रिप्रेझेंट केलं जातं एन क्यू इज इक्वल्स टू इप्सिलॉन स्क्वेअर. एन क्यू इज इक्वल्स टू एस स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 हा स्टेप साईज आहे. आता यांनी आता सांगितलं की तुमचा काय पाहिजे, सिग्नल टू नॉइज रेशो हा शुड बी रिमेन्स कॉन्स्टंट पाहिजे. पण इथं आपला कॉन्स्टंट राहतोय का, नाही. जर सिग्नल टू नॉइज रेशो जर डिक्रीज होतोय तर इनपुट सिग्नल काय होईल, पॉवर सिग्नल डिक्रीज होईल, राईट. आणि हे अनएक्सपेक्टेबल आहे. त्यामुळे काय होईल, आपण जर ट्रान्समिट केले स्पीच सिग्नल किंवा म्युझिक सिग्नल तर हे पण काय होईल, सिरियस प्रॉब्लेम क्रिएट करतील. आणि हे कशामुळे होतोय, कारण तुमचा रेशो हा मॅक्सिमम 1000:1 होतोय, राईट. सो सिग्नल टू नॉइज रेशो कमी होणार आणि पीसीएम सिग्नल सुद्धा डिग्रेड होणार. मग हे कॉन्स्टंट पाहिजे आपल्याला सिग्नल टू नॉइज रेशो. जर ही सगळी कंडिशन सॅटिस्फाय जो करत असेल क्वांटायझर, तर त्याला आपण काय म्हणतो, रोबस्ट क्वांटायझर, म्हणजेच नॉन युनिफॉर्म क्वांटायझेशन. आपण त्याला आता पुढे काय कशाला म्हणतो नॉन युनिफॉर्म क्वांटायझर, आपण ते बघूया. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट इज अ नॉन युनिफॉर्म क्वांटायझर. ओके, सो आता युनिफॉर्म बद्दल आपण आयडिया बघितली. आता नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय, की ज्यामध्ये आपला स्टेप साईज म्हणजे एस इज नॉट कॉन्स्टंट. आफ्टर दॅट तुमची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटायझर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वांटायझर इज नॉन लिनियर. फर्स्ट काय, step size is not constant, then characteristics is a non-linear, then amplitude of म्हणजे त्याला आपण नॉट कॉन्स्टंट आणि इट इज व्हेरिएबल विथ आपली जी स्टेप साईज आहे ही कॉन्स्टंट नाही. आणि स्टेप साईज इज व्हेरिएबल विथ इट्स दॅट इज इनपुट सिग्नल. इनपुट सिग्नलवर तुमची स्टेप साईज काय होते, ही व्हेरी होते. सो अशा प्रकारचं जो क्वांटायझर आहे तर तो असतो आपला नॉन युनिफॉर्म क्वांटायझर. ओके, सो आपल्याला जर आता नॉन युनिफॉर्म क्वांटायझर आपल्याला प्रॅक्टिकली अचीव करायचं असेल तर आपल्याला यानंतरची जर प्रोसेस बघायची असेल तर ती प्रोसेस आहे दॅट इज कंपाऊंडिंग. ठीक आहे, सो ह्या कंपाऊंडिंग प्रोसेसला आपल्याला नॉन युनिफॉर्म क्वांटायझर आपण अचीव करू शकतो. सो ते आपलं प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.